नमस्कार मित्रांनो, 23 तारखेला निमसोड फाटीवरती शितोळे नगर यांचं महाराष्ट्र केसरीचं भव्य दिव्य ओपनचं मैदान पार होतं आहे आणि हे मैदान जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान आहे। या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर तसेच देव मथुर हे दोन्ही देव नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत। तसेच मित्रांनो काही टॉपचे नंदीसुद्धा पळताना दिसतील। त्यांचे पैरे संध्याकाळी 7च्या दरम्यान जे आहे ते येतील। कोणाचे एक अंदाजित पैरे, आपला अंदाज काही खरा ठरला आहे, कोण कोण खरा ठरला आहे जरा कमेंट्समध्ये सांगा। कोणी आपला व्हिडिओ जर बघितला असेल आणि कालचे मैदानातले जी काय पैरं आपलं खरं ठरलेत ते जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय, कोणी जर आपले फॅन्स असतील तर। आणि बाकीचे तर असतं तसंच, बरं असं त्यांना काय, मला त्याला काय देणं घेणं नाही आहे त्याच्याशी। बकासूर पळतोय, बकासूर कोणासोबत पळतो हे महत्त्वाचं आहे, कारण की बकासूर आता खूप दिवस झालं संघर्ष करतोय मोठ्या मैदानामध्ये फायनलच्या गुलालाचा, आणि तो संघर्ष संपावा असं सगळ्यांनाच वाटतंय। अगदी मालकांनासुद्धा खूप असं मनापासून इच्छा आहे की याला एवढं टॉपचे पैरे करतोय तरीही काय यश नाही आहे, परंतु कधी नशीब साथ देत नाही आणि संघर्ष देवाला सुद्धा करावा लागला आहे। मित्रांनो, महाभारत असो किंवा रामायण असो तिकडंसुद्धा संघर्ष देवाला करायला लागला आहे। इथे तर आपला हा नंदी आहे आणि त्याच्यासमोरबद्दल एवढा संघर्ष लोकांना खरंच खूप वाईट वाटतंय, कारण की एवढा नंदी 12 वेळा हिंद केसरी असलेला नंदी याला संघर्ष का करायला लागतोय? शेवटी संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला असतो आणि तो कमबॅक 100% करेल आपला देव बकासूर। 23 तारखेच्या मैदानामध्ये आता मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ भुंगा बैलाचे मालक यांच्या इंस्टाग्राम ID वरून भुंगाचा आणि बकासूरचा बॅनर पडला आहे 23 तारखेचा एकत्र म्हणून। आता काय नक्की खरं की खोटं हे आपल्याला काय माहीत नाही आहे, म्हणजे पळणार जोडी का हे माहीत नाही आहे, परंतु बघूया, कारण की तिथून एवढा मोठा बॅनर पडणे म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे मिलिंद शेठ पाटील यांच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामच्या। आणि एक सगळीकडे चर्चासुद्धा झाली आणि खूप लोकांनी व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत की बकासूर आणि भुंगा ही जोडी पळणार का? मला नाही वाटत की ही जोडी पळेल म्हणून। बघा, माझा अंदाज खरा ठरतोय का नाही आहे हा फक्त मला वाटतं बॅनर सुटला असेल, परंतु खरे पैरे जे असतील ते मी तुम्हाला सांगेनच कोणासोबत असेल, परंतु शेवटी पळू पण शकेल, काय सांगू शकत नाही। फक्त अंदाज कोणाचाही कोणी लावू शकतो, माझा अंदाज आहे की सांगू शकत नाही आहे। मला वाटतं की नाही पळायची जोडी, परंतु आता एवढं बॅनर तिथून पडलं आहे म्हटल्यानंतर काहीतरी थोडंसं, आणि ते त्यांचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये मोठं आहे मिलिंद शेठ पाटील यांचं। बघूया, त्यांच्या अकाउंटवरून बकासूर आणि भुंगाचा बॅनर जो आहे तो पडलेला आहे। बघूया, ही जर जोडी पळाली तर 100% कुठूनही गाडी लागू द्या, कोणी रोखू शकत नाही आहे। एक पब्लिकचा बेताज बादशाह चालू सीझनचा असा हा बकासूर आणि भुंगा तर माहितीच आहे काय पळतो। आणि दोघेही नंदी आता माझ्याकडून थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली। मुंबईचा चालू सीझनचा एक पब्लिकचा बादशाह 3 फेऱ्याचा बादशाह भुंगा आहे आणि बकासूर आणि आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका 12 वेळा हिंद केसरी असलेला नंदी तो सज्ज आहे। बघूया, दोघांचं नाव जे आहे ते समोर येते पायऱ्याचं। मला नाही वाटत की ही गाडी पळेल, परंतु बघूया काय होते। परंतु हे महत्त्वाचं नाही की तिथं बकासूर येतोय, हे महत्त्वाचं आहे, कारण की खूप लोकांचं एक मूडच ऑफ झालेलं आहे, कारण की बकासूर नाही आहे। बकासूर कधी येतोय की कुठल्या मैदानामध्ये पळतोय? 23 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना 100% दिसेल मित्रांनो, 100 नाही 1001% दिसेल। आणि बघूया, बकासूरला कमबॅक 100% करावंच लागेल, फॅनसाठी करावं लागेल। खूप लोकांना गुलालात भरायचे तिथं, आणि मी सुद्धा उत्सुकलो आहे की तिथं गुलाल माझ्यासुद्धा अंगावर कधी पडतोय, कारण की बकासूरचा गुलाल पडणं एक नशीबच लागतं। बघूया, तसेच मित्रांनो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला भिंजोळचा बादशाह मथुर तो सुद्धा पळणार आहे त्या मैदानामध्ये, आणि तो एका टॉपच्याच आणि नामांकित पैऱ्यामध्ये पळणार आहे। राहुल भाईसुद्धा त्या मैदानामध्ये येणार आहेत मित्रांनो 23 तारखेच्या शितोळे नगर यांच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये। हे मैदान निमसोडच्या फाटीवरती होणार आहे मित्रांनो, आणि लाईव्ह लॉट जे आहेत ते उद्याच निघतील, त्याच्यामध्ये समजेल कोण कोणासोबत पळणार आहे। आज संध्याकाळी एक अंदाजित माझा अंदाज जो आहे तो मी पैऱ्यांचा सांगणार, आणि अंदाज माझा कितपत खरा ठरतो हे समजेलच, परंतु लॉटमध्येच समजेल। परंतु बघूया, उद्याच्या मैदानामध्ये खूप सारे परवादीच्या मैदानामध्ये खूप सारे टॉपचे पश्चिम महाराष्ट्रातील नंदी पळताना दिसतील, त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। अगदी गोरगरिबाचे सुद्धा नंदी पळतील, त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। आणि बकासूर 23 तारखेला सज्ज झालेला आहे।
कोणासोबत पळतोय हे महत्त्वाचं नाही, की पळतोय हे महत्त्वाचं आहे. आणि मथुर हा सुद्धा पळताना आपल्याला दिसणार आहे 23 तारखेच्या मैदानामध्ये. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लोक सबस्क्राईब करत नाहीत, चॅनल नुसतंच बघतात. सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबा. धन्यवाद.